आर्यभट्ट उपग्रह भारतानं सोडला त्याला परवा 19 एप्रिलला 50 वर्ष पूर्ण झाली. भारताच्या या अवकाश मोहिमेतील अंतराळ मोहिमेतील हा पहिला आणि अतिशय ऐतिहासिक कारण त्या आर्यभट्टाने भारताची स्पेस टेक्नॉलॉजी एस्टॅब्लिश झाली आणि भारत एक स्पेसमध्ये खूप मोठं कार्य करू शकतो हे त्या सिद्ध झालं. आणि त्याच्यानंतरच पुढचे चंद्रयान 2 किंवा सॅटेलाइट्स हे लॉन्च करता आले. तर हे टेक्नॉलॉजी फिजिबिलिटी आणि टेक्निकल भारताचे टेक्नॉलॉजिकल फिजिबिलिटी आर्यभट्टानं सिद्ध केली. आर्यभट्ट उपग्रह सोडला भारतानं त्या पहिल्या टीम मध्ये लातूरचे भाऊसाहेब हाके हे होते. हे या मराठवाड्याचे भूमिपुत्र, लातूरचे भूमिपुत्र म्हणून लातूर जिल्ह्याला त्यांचा अभिमान जसा वाटतो तसा संपूर्ण मराठवाड्याला सुद्धा भाऊसाहेब हाके यांचा एक भूषण म्हणून आपण खरं म्हणजे उल्लेख करायला पाहिजे. कारण आर्यभट्टच्या पहिल्या टीम मध्ये, ज्या टीम मध्ये देशभरातील मोठा नावलौकिक असलेले आणि सायंटिस्ट होते, संशोधक होते, शास्त्रज्ञ होते, त्यांच्या समवेत ते शास्त्रज्ञ म्हणजे सेलिब्रिटी, त्यांच्या समवेत आमचे भाऊसाहेब हाके काम करतायत. म्हणजे भाऊसाहेब हाके सुद्धा सेलिब्रिटीज होते त्या काळात आणि आहेत. तेव्हा त्या पहिल्या टीम मध्ये ते होते. आपला अनुभव काय होता त्यावेळेचा? त्यावेळेस मी फ्रेश इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स होतो. स्पेस फ्रेश हा. माझं शिक्षण पुणा इंजिनिअरिंग कॉलेज इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टम्स याच्यामध्ये BE केलं. आणि योगायोगाने त्याच वेळेस इस्रोनी नवीन शास्त्रज्ञाची आणि इंजिनियरची अभियंत्याची भरती सुरू केली होती. आणि मी इंटरव्ह्यू दिला. तो आमचा इंटरव्ह्यू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर इथं झाला. ती किती सालची घटना असेल? 1973. 72ला मी इंजिनिअरिंग केली. 1973ला माझा इंटरव्ह्यू झाला आणि योगायोगाने त्या इंटरव्ह्यू मध्ये मी सिलेक्ट झालो. आणि आमची तेव्हापासून सुरुवात झाली. त्यावेळेस इस्रोनी ज्यावेळेस सॅटेलाइट सुरू केला त्यावेळेस त्यांनी पिनिया इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये 3 शेड किरायाने घेतले होते. सॅटेलाइट सुरू केलं त्याचं पहिलं नाव होतं इंडो सोव्हिएट सॅटेलाइट प्रोजेक्ट. इंडो सोव्हिएट सॅटेलाइट ISSP सोव्हिएट सॅटेलाइट प्रोजेक्ट. तो कालांतराने बेंगलोरला पिनिया इंडस्ट्रियल इस्टेट बेंगलुरू मध्ये पिनिया इंडस्ट्रियल इस्टेट पिनिया PEENOIA पिनिया इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये 3 शेड मध्ये हा प्रोजेक्ट सुरू झाला. ज्या दिवशी मी तिथं रुजू झालो तेव्हा मला बसायला खुर्च्याही नव्हत्या. नंतर मग टेबल खुर्च्या हे आल्या आणि काम सुरू झालं. आणि आमचे डायरेक्टर UR राव यांनी शून्यातून लोक निर्माण करून 3 वर्षात सॅटेलाइट तयार करून लॉन्च केला. हे डॉक्टर UR रावचं फार मोठं अचिव्हमेंट आहे. ही वॉज अ ग्रेट लीडर आणि ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट ऑल्सो. म्हणजे डॉक्टर UR राव यांच्या नेतृत्वाखाली ही टीम झाली. त्यांनी नवीन सगळे लोक आणि काही लोक मग श्रीहरिकोटाहून आले, काही लोक त्रिवेंद्रमहून आले, काही लोक फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबादहून आले आणि ते सिनियर आले आणि नवीन असं मिळून एक त्यांनी नवीन टीम केली. आणि ह्या लोकांनी 3 वर्ष अक्षरशः रात्रंदिवस काम केलं. कित्येक वर्ष आम्ही झोपायला ऑफिसमध्येच असायचो. 150 लोक, 150 ते 200 लोक. हो बापरे. 150 म्हणजे टेक्निकल असेल, 200 नॉन टेक्निकल. रात्रंदिवस काम करून 3 वर्षात उपग्रह तयार केला भारतातच पिनिया इंडस्ट्री. हो ते झालं.
आणि पुढं. तो मग 3 वर्षात तो रशियाला नेऊन लॉन्च केला. रशियाच्या रॉकेटने रशियन मधून लॉन्च केला. रशियामध्ये उपग्रह नेऊन तिथं लॉन्च. त्याच्यातले ग्राउंड मी श्रीहरिकोटाचं ग्राउंड स्टेशन उभा केलं. थांबा एक मिनिट. कोटाचं ग्राउंड स्टेशन PRL येथील ग्राउंड स्टेशन उभा केलं. कुणी? मी म्हणजे त्या ग्राउंड स्टेशन मध्ये मी भाग घेतला. हा. दुसरं ग्राउंड स्टेशन अहमदाबाद इस्ट्रॅक्ट फिजिकल PRL मध्ये अहमदाबादला कुणी? मीच उभा केलं. हं. तिसरं ग्राउंड स्टेशन कार निकोबार आयलंड अंदमान मध्ये थांबा. त्यावर उभा केलं. आणि चौथं ग्राउंड स्टेशन बियर्स लेक नियर मास्को. तुम्हीच उभे केले. हा. हा. तिसरं ग्राउंड चौथे? स्टेशन चौथे बियर्स लेक नियर मास्को रशिया. चौथे असायचं म्हणून बियर 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 हा बियर्स लेक बियर्स लेक. हा हा बियर्स बियर्स लेक. अस्वलांचं हे अस्वल ते जंगलामध्ये होतं. तुम्हीच उभं केलं. त्या आम्ही उभा केलं आणि त्या ऑपरेशनला पण मीच होतो. म्हणजे ते मॉस्को मध्ये सुद्धा तुम्ही पुढाकार घेऊन हे चौथं ग्राउंड स्टेशन उभं केलं. चारी ग्राउंड स्टेशन उभारण्यात माझा हातभार आहे. म्हणजे तुमचं फार मोठं योगदान या संबंध मोहिमेमध्ये. सगळ्यांचंच आहे योगदान. हा नाही अर्थात टीम होतीच, टीम परंतु आम्हाला मराठवाड्याच्या एका माणसानं तिथे योगदान दिलेलं आहे भारताच्या अंतराळ मोहिमेत. याचा विशेष मराठवाड्यातल्या लोकांना वाटतोय. पुढं आणि ज्या दिवशी आता ते सॅटेलाइट हरवल्याचं आपण हे करू सांगतो. ज्या दिवशी लॉन्च झालं हा तो अनुभव सांगा सकाळपासूनचा थोडक्यात. तो आता लिहिलाय. मला 50 वर्ष जास्त नाही, हं. पण जे आठवते ते सांगतो. हा. तर आम्ही त्या दिवशी सकाळी 7 वाजता हॉटेलमधून, आमचं हॉटेल नायूक अकॅडमी नायूक म्हणून होतं मास्कोमध्ये. हा. 7 वाजता आम्ही तयार होऊन खाली रिसेप्शनला आलो. तर त्यावेळेस तिथं टीम होती 4-5 जणच होतो आणि बाकी सगळे कॉस्मोड्रॉमला गेले होते 30 लोक. ते रॉकेट बरोबर उपग्रह त्यांच्या बरोबर गेला होता ना. ग्राउंड स्टेशन आम्ही काम करणार 3-4च होतो त्या दिवशी. मग गेल्यानंतर मग त्या अंतर हॉटेल पासून म्हणजे 30 किलोमीटर 30 किलोमीटर प्रक्षेपण केलं. जंगलामध्ये. हे प्रक्षेपण नाही, ग्राउंड स्टेशन रिसिव्हिंग. वरून जे सिग्नल येतात ते रिसिव्हिंग स्टेशन किंवा बियर्स लेकला. तिथं ट्रान्समीटर, रिसिव्हर, एन्कोडर असे असतात त्यांना रशियन लोकांची काही. अच्छा. आणि मग हे प्रत्यक्ष लॉन्चिंग ते कॉस्मोड्रोम होऊन झालं. कोणतं? कॉस्मोड्रोम रॉकेट लॉन्चिंग. कॉस्मोड्रोम 800 किलोमीटर असेल तुमच्या ग्राउंड स्टेशन पासून. त्यांचं ते रॉकेट लॉन्चिंग स्टेशन आहे. रॉकेट लॉन्चिंग स्टेशन रशियन. या 7ला हे तुम्ही खाली आले. खाली आल्यानंतर तिथं टॅक्सी असायचीच. आम्ही टॅक्सीने ग्राउंड स्टेशनला गेलो. मग प्रत्येकाने आपले आपले इक्विपमेंट चालू करून टेस्ट करून पाहिले. आणि नंतर तर साधारण 8 किंवा 9 वाजता काहीतरी मेसेज आला सर की रॉकेट वर लॉन्च झालं म्हणून. तर अर्ध्या तासानंतर तुम्ही पोहोचलात ग्राउंड स्टेशनला. गेलो, सगळं चेक केलं आणि मेसेज मिळालं की रॉकेट वर सॅटेलाइट घेऊन वर उडालंय. 9 वाजता. हा साधारण 8:30-9 वाजला असेल त्यांचा टाइम, रशियन टाइम. 8:30-9 च्या सुमारास रॉकेट लॉन्च झाल्याचं निरोप आला. आनंदानं ओरडले असतील. ते 3 वर्षाचं मेहनतीचं फळ होतं. उघडच आहे. कसं आहे
वर गेल्यावर काही होऊ शकतो ना. एखादं साधं मायनर प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही वर जाऊन काही रिपेअर करू शकत नाही. हो 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 ना. काहीच करता येत नाही. पर्वती सुनीता विल्यम्स नाही का 9 महिने अडकली, काहीच करता येत नाही. तिचं नशीब. त्यामुळे मग लगेच रशियन लोकांनी पार्टी अरेंज केली. ते आमच्या सोबतच होते त्या दिवशी का? त्या दिवशीच संध्याकाळी नाही, तिथंच दुपारच्या जेवणाला. हो म्हणजे कुठं तुमच्या बेर्सलेक तिथं आम्ही त्याला इंडिया हाऊसच म्हणायचं. तिथं आम्हाला जेवायची सोय असायची. सगळंच होतं, पियानो वगैरे सगळे रिक्रिएशन होतं. सगळे आनंदानं खुश झाले, सगळेच खुश. घोषणाही दिली असते. दुसऱ्या दिवशी लगेच नाही, त्याच दिवशी मला वाटतं भारत माता नंतर आम्हाला तिथे हे होते डीपी धर म्हणून अँबॅसिडर होते मॉस्को त्यावेळेस. ते इथं आले, इंडियात आले की वारले नंतर ते लगेच डीपी धर. त्यांनी पुन्हा सगळ्यांना इंडियन्सना बोलवून भजी वगैरे खाऊ घातले. तिथं मॉस्कोमध्ये काहीच मिळायचं नाही इंडियनचं त्यावेळेस. काहीच नाही, तिथं ब्रेड अँड हेच खाऊन राहायचं आम्ही. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की मग काही आपली इंडियन्स तिथं MBBS करायला गेलेले असायचे युनिव्हर्सिटी म्हणून. त्यांना भेटायला गेले की ते स्वतः हाताने जेवण करून खायचे, त्यांना खायचं. अच्छा अच्छा. मी नंतर सगळे परत आल्यानंतर 3 महिने आम्ही 2 जण तिथं होतो. मी आणि प्रदीप शिंदे म्हणून, तोही महाराष्ट्रीयनच होता. कुठं? प्रदीप शिंदे. हा कुठला? आता तुम्ही वाचलं तो सध्या USA ला आहे. USA. प्रदीप शिंदे ते होते का तुमच्याबरोबर? तिघांची नाव असतील बघा आमची. नियर मॉस्को टू हेल्प इनिशियल ट्रॅकिंग. अमेरिकेत असतो पण तो याला होता. किती वेळ असेल सर्वांचं? 77. भास्कर नारायण सिनियर म्हणजे 81, प्रदीप शिंदे 75, 77. अरे त्या ह्याच्याकडे बोलू. की लॉन्चिंग झालं. नंतर मग दुसऱ्या दिवशी सगळे रशियाला जे कॉस्मोड्रोमला गेले होते इंडियन्स आले परत मॉस्कोला आल्यानंतर ते लगेच दुसऱ्या दिवशी भारतात आले. डॉक्टर UR राव, डॉक्टर कस्तुरी रंगन वारले ना, आणि हे तिघ सिनियर तिथे थांबले 3 दिवस माग. डॉक्टर UR राव परवा स्वर्गीय कस्तुरी रंगन आजच तिथं हे झालंय. हो अंत्यविधी झाला कस्तुरी रंगन. आणि आता दुसरं कोणी आठवत नाही, पण असे ते सिनियर होते ना. हे होते डायरेक्टर होते, मॉस्कोला थांबले. कारण तो आपला जो पहिला सॅटेलाइट लॉन्च झाला तो स्पिनिंग नव्हता, तो टम्बलिंग मोड मध्ये होता. नुसतं स्पिनिंग मोड मध्ये त्याला फिरायला पाहिजे होतं, म्हणून त्याच्यासाठी कमांड देऊन मग तो स्पिनिंग मोड मध्ये आणला. तर त्यासाठी तिथं थांबले होते मॉस्को. असा स्पिनिंग पाहिजे. म्हणजे युनिव्हर्स मध्ये कुठलीही गोष्ट स्टेशनरी नाही आहे, फिरतेच आहे. सगळं युनिव्हर्सच फिरत आहे. तर ते स्पिनिंग मोड मध्ये आणण्यासाठी मग डॉक्टर UR राव ते तिथं थांबले. आणि मग डॉक्टर UR राव कस्तुरी रंगन तिथे थांबले मॉस्कोमध्ये स्टेशनवर मॉस्कोला थांबले. आणि ते ग्राउंड स्टेशनला असायचे. तिसऱ्या दिवशी असं झालं, तिसऱ्या रात्री की आम्ही सगळे झोपलो होतो हॉटेलमध्ये. 2 वाजता UR रावनी सगळ्यांना बोलवायला सांगितलं खाली रिसेप्शनिस्टला. मग सगळे आम्ही 4-5 जण जमलो तिथं. मग ते म्हणले आपलं सॅटेलाइट हरवलं आहे. झोपेतून उठवलं तुम्हाला? मग हरवलाय. मग म्हणलं हरवलं तर काय करायचं, कुठं हुडकणार, हरवलं तर हरवलंच की. मग तिथं काय की आपल्या श्रीहरिकोटा इथं आपल्या भारतावर जे पास होतात संध्याकाळी 5 वाजता, त्याचे सिग्नल इथं मिळाले नाहीत श्रीहरिकोटाला. म्हणून त्यांनी तिथं कळवलं की आम्हाला सिग्नल मिळाले नाही, सॅटेलाइट हरवला. श्रीहरिकोटानं कळवलं सिग्नल मिळालं नाही.
मग पहाटे 5 वाजता तिथं रशियावर ते येणार होता, मॉस्कोवर, आणि तिथं सिग्नल तपासायचे होते आम्हाला. म्हणून त्यांनी उठून म्हणले चला आपण तिथं तुम्ही तयार आहे मॉस्कोला जाऊ. आम्ही तिथे जाऊन स्टेशनवर गेलो होतो. पहाटे 5 ला आम्हाला सिग्नल मिळाले, बेअर्सलेकला सिग्नल मिळाले. नेक्स्ट पास मध्ये आता कसं आहे, सॅटेलाइटचे वेगवेगळे प्रकार आहेत. समजा आपला कम्युनिकेशन सॅटेलाइट जो आहे, जो आपण टीव्ही पाहतो, हे पाहतो, ह्याचं आपल्याशी 24 तास कनेक्शन आहे. कारण त्याची उंची पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर उंच आहे. अरे बापरे, 36,000. आणि त्याची पृथ्वीभोवती फिरायची गती आणि पृथ्वीची स्वतः भोवती फिरायची गती एक आहे. त्यामुळे तो स्टेशनरी दिसतो आपल्याला, आणि म्हणून आपल्याला 24 तास कम्युनिकेशन सिग्नल वगैरे मिळतात, टीव्हीचे किंवा मोबाईलचे वगैरे. पण हे जे लो ऑर्बिट सॅटेलाइट असते ते पास होत जाते. समजा आलं की लगेच दुसऱ्या दिवशी येणार, ते ठराविक कुठल्या हाईटला सोडले, म्हणून त्या वेळेस सेफ जाऊन आपलं इक्विपमेंट ऑन करून ते माहिती घ्यायची असते. अच्छा, असं आहे. तर ह्याला जे आपण म्हणतो ते एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट किंवा नेव्हिगेशनल सॅटेलाइट, आता हे जे वरचे आहेत आपले ते कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत, कम्युनिकेशन. आणि मग ते 36,000 वर सोडण्यासाठी जे रॉकेट लागतात ते खूप पॉवरफुल लागतात. जिओ सिंक्रोनस GSLV लॉन्च व्हेकल म्हणतो आपण त्याला, GSLV. आणि दुसरे जे असतात ते पोलारवर, हे पोलार जे असतात ते ऑर्बिट मध्ये सोडायचे, ते त्याला PSLV म्हणतो आपण, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. अच्छा, किलोमीटर उंचावर असतात ते सॅटेलाइट. आणि असे जर 3 सॅटेलाइट जर ठेवले तर पूर्ण पृथ्वी कव्हर होते. अच्छा, अरे बाप, काय भयंकर आहे. विषयात खरं म्हणजे तुम्ही काम केलंय. आता त्या काळात तुमची डिग्री, अभ्यास आणि तुमचं सिलेक्शन होणं, देशभरातून आले असतील ना कॅन्डिडेट? 40 लोक घेतले होते त्यांनी. 40 लोक सगळे देशभरातून आले. हो ना, सगळे देश. आणि जास्त तर साऊथ इंडियन होते, मद्रासी, साऊथ इंडियन जास्त ह्याचेही होते, दिल्लीचेही होते, दिल्ली आहे, दिल्ली वगैरे. महाराष्ट्र प्रदीप शिंदे आणि राजाराम गणगे म्हणून वालेवाडीचा, वानेवाडी, वाला नाही का, हा, तिथला गणगे होता आमच्या सोबत. म्हणजे मराठवाड्यातले? मराठवाड्यातले. थांबा मराठवाड्यात मी आणि दोघच, राजाराम गणगे. काहीतरी पास होता श्रीहरिकोटावर, मिळाला नाही सिग्नल, मिळाला आम्हाला पहाटे 5 ला मॉस्कोला मिळाले. अच्छा, म्हणजे 12 तास सिग्नल हे पास तिथे मॉस्को राहिलं, त्यासाठी 12 तास लागले. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत 12 तास हरवला अवकाशामध्ये. काळजी करायला ना, हो, आता करायचंच काय, काही नाही. आणि आम्हाला असं होतं की मग लगेच वापस या इंडियामध्ये. लगेच सॅटेलाइट नाही म्हणलं काय करता, मॉस्कोत आम्ही कशात राहतो. 12 तास हरवलंच होता अवकाशामध्ये, सिग्नलच मिळेल ना. भारतात परत लगेच 24 तास टेलिफोन होता आमचा, मॉस्को ते श्रीहरिकोटा आणि बेंगलोर. डेडिकेटेड लाईन होती. अच्छा, स्वतंत्र लाईन होती. सांगितले डॉक्टर हॉटेलवर की सॅटेलाइट सिग्नल मिळालं नाही. तिने लगेच आम्हाला बोलवलं, चला म्हणले बघू आपण 5 आपण 3 वर्ष इथं राबलोय. आणि आमचं तिथं 3 महिने राहायचं चाललं होतं ना. लगेच दुसऱ्या दिवशी मॉस्को सुटून परत इंडियात या. थाउजंड्स ऑफ कंपोनंट्स असतात, 2-2 किलोमीटर वायरिंग असते तिथं, आणि थोडाही फॉल्ट झालं की संपलं. असं आहे. अतिशय मायनर जरी बबल जरी म्हणलं, आता तो आपला जो सॅटेलाइट होता त्याच्यावर एक्सरे पेलोड होता, आणि एक्सरे पेलोडला हाय व्होल्टेज असत आहे. कुठंतरी मध्ये एअर बबल राहिला असेल की सोल्डरिंग करताना, ते स्पार्किंग झालं की ते सॅटेलाइट इमर्जन्सी मोड मध्ये जायचं. बघा म्हणजे किती मायनर जरी असलं नुसतं छान. त्यामुळं ते खूप कडक नियम, आणि त्याच्यासाठी थर्मोवॅक चॅम्बर तयार केले असते,
जे वरचं टेम्परेचर आहे, जे खाली -डिग्री, हे सगळं करून सगळ्या सिस्टीम टेस्ट केल्या जातात सगळं.